रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईच्या गाथेमधला अभंग क्रमांक 43 हा पाहणार आहोत. संत जनाबाईच्या या अभंगात भक्तीतील नम्रता, आत्मपरीक्षण आणि विठ्ठलावरील अनन्य प्रेम दिसून येते. जनाबाई स्वतःला कमी समजून विठ्ठलाची क्षमा मागतात. त्या म्हणतात की मी तुझी योग्य सेवा केली नाही, तुझे स्मरण केले नाही, तरीही माझ्या प्रत्येक दुःखात तू माझ्यासोबत राहिलास. या अभंगातून भक्त आणि देव यांच्यातील अतिशय जवळचे नाते दिसते. जनाबाईसाठी विठ्ठल केवळ मंदिरातील देव नाही, तर घरातील आपला माणूस आहे. तो त्यांच्या रोजच्या कामात सहभागी होतो, त्यांचे दुःख समजून घेतो आणि त्यांना आधार देतो. भक्तीमध्ये अहंकार नसावा, आपली चूक मान्य करून देवाच्या चरणी शरण जावे, हा संदेश या अभंगातून मिळतो. तर चला अभंग पाहूया. नाही केली सेवा तुझी, नाही केली तुझी सेवा, दुःख वाटतेसे माझे जीवा. नष्ट पापीन मी हीन, नाही केली तुझे ध्यान. जे जे दुःख झाले मला, ते त्वा सोसिले विठ्ठला. रात्रंदिवस मज पाशी, दळू कांडू लागलासी. क्षमा करावी देवराया, दासी जनी लागे पाया. नाही केली तुझी सेवा, दुःख वाटतसे माझ्या जीवा. जनाबाई म्हणतात, हे विठ्ठला, माझ्याकडून तुझी सेवा जशी सेवा व्हायला हवी तशी झाली नाही, त्यामुळे माझ्या मनाला खूप दुःख होतं. येथे जनाबाईची नम्रता दिसते. त्या स्वतःला मोठी भक्त समजत नाहीत, उलट त्या मान्य करतात की माझ्याकडून काही कमी पडले. खरा भक्त नेहमी स्वतःमध्ये सुधारणा पाहतो. देवाची सेवा म्हणजे फक्त पूजा करणे नाही, तर प्रेम, श्रद्धा आणि चांगले आचरण ठेवणे होय. नष्ट पापीन मी हीन, नाही केले तुझे ध्यान. यावेळी जनाबाई स्वतःला पापीन आणि हीन म्हणतात. याचा अर्थ त्या खरोखरच वाईट आहेत असा नाही. भक्तीतील नम्रतेने त्या स्वतःला लहान मानतात. त्या म्हणतात, मी तुझे पुरेसे ध्यान केले नाही, तुझे स्मरण केले नाही, माझे मन नेहमी तुझ्यात राहिले नाही, याची मला खंत वाटते. यावेळी तू संदेश मिळतो की देवापासून दूर गेल्याची जाणीव झाली तर निराश न होता पुन्हा भक्तीच्या मार्गावर यावे. जे जे दुःख झाले मला, ते त्वा सोसिले विठ्ठला. जनाबाई म्हणतात, माझ्या आयुष्यात जे जे दुःख आले ते तू माझ्यासाठी सहन केलेस, हे विठ्ठला. भक्तीच्या दुःखात देव सहभागी होतो, अशी भावना या ओळीत आहे. जनाबाईंना वाटते की विठ्ठलाने त्यांना कधीही एकटे सोडले नाही. ही ओळ देवावरील पूर्ण विश्वास दाखवते. संकटे आले तरी देव आपल्याला आधार देतो, अशी भक्तीची भावना असते. रात्रंदिवस मज पाशी, दळू कांडू लागलासी. यावेळी जनाबाईच्या भक्तीची सुंदर कल्पना दिसते. त्या म्हणतात, विठ्ठला, तू रात्रंदिवस माझ्या जवळ राहिलास आणि माझ्या कामात मदत केलीस. दळणे काढणे ही त्या काळातील घरातील रोजची कामे होती. जनाबाईंना विठ्ठल इतका जवळचा वाटतो की तो त्यांच्या साध्या संसारातील कामात तो सहभागी होतो. यातून भक्तीमध्ये देव आणि भक्त यांच्यातील प्रेमाचे नाते दिसते. देव फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर भक्तांच्या रोजच्या जीवनातही असतो. क्षमा करावी देवराया, दासी जनी लागे पाया. शेवटी जनाबाई विठ्ठलाची क्षमा मागते. त्या म्हणतात, हे देवा, माझ्या चुका माफ कर, तुझी दासी जनी तुझ्या चरणी शरण आली आहे. ही पूर्ण शरणागतीची भावना आहे. भक्त आपल्या अहंकाराचा त्याग करून देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करतो. या अभंगात संत जनाबाई विठ्ठलाशी प्रेमाने संवाद साधतात. त्या स्वतःच्या उणीत सांगतात, पण त्याच वेळी विठ्ठलाने त्यांना दिलेल्या प्रेमाची आणि आराधाची आठवण करतात. त्यांच्या मते देव हा दूरचा किंवा कठोर नसून तर आपल्या जवळचा आहे. भक्ताने प्रेम, नम्रता आणि विश्वास ठेवला तर देव नेहमी साथ देतो. हा अभंग आपल्याला शिकवतो की देवभक्तीत अहंकार नसावा, स्वतःच्या चुका मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करावा, संकटातही देवावर विश्वास ठेवावा. खरी भक्ती प्रेम आणि समर्पणात असते. जनाबाईच्या अभंगातून भक्तीची साधी, प्रेमळ आणि हृदयस्पर्शी भावना व्यक्त होते. रामकृष्ण हरी.